नमस्कार. छोटी ओळख, नाव खलील नजीर पठाण, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आपण व्याह या गावात आलेलो आहे. व्हिडिओ करण्याचे कारण एकच होते, बरेच शेतकऱ्यांचे मला फोन येत होते. सर म्हणले ते एवढ्याच्या छोटीशी पुढे तुमची मिक्सिंग कशी करायची, आम्हाला बरंच अडचण येत आहे. त्यासाठी आम्ही व्हिडिओ तयार करण्याचं कारण झालं. सर्वप्रथम आपण गुरुमॅजिक फोडणे, गुरुमॅजिक त्यातले 20 ग्रॅम, 10 ते 20 ग्रॅम थोडेसे काढणे आपण प्रक्रिया करण्यासाठी. याची मिश्रण एकदम व्यवस्थित करणे चांगले. आधी जास्त घट्ट नाही, आधी जास्त पातळ बी नाही. या आपल्या सरांनी सरांनी गणपती मका घेतलेला आहे. याचा व्हिडिओ परत नंतर आपण पाहू. सरांनी गणपती मका घेतलेली. तर तुमचं नाव सांगा, तुमचं नाव सांगा सर, ओळख सांगा तुमची. व्याहाळ मकाचं पीक घेणार आहे, त्यासाठी सरांनी त्याचं काही दिवसांनी आपल्या रिझल्ट पाहू आपण. सरांनी घरचं बी वापरलेलं आहे, आपण बेसकी प्रक्रिया केलेली आहे. गुरुमॅजिक आपण याला सोडलेलं आहे. काय पिकं चाललेलं नाही, वापरलेलं आहे. याचा रिझल्ट आपण महिना 5 दिवसांनी पाहू. आता हे झालं आपण बीज परीक्षण करण्याचं काम. त्याच्यात थोडा पण टाकून करा आता मग हो, आता थोडं पाणी द्या अजून. आता राहिलेलं शिल्लक यातले 10 ग्रॅम आपण बिला लावलं. त्यानंतर आता 70, 80, 90 ग्रॅम राहिलेले आहेत. बस बस बस. व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण सगळ्यालाच कळलं नाही का. सगळ्यांची अडचण येते, बऱ्याच शेतकऱ्याला समस्या येते. त्यामुळे व्हिडिओ करण्याचं कारण झालं आहे आणि सगळ्याला ह्याचा उपयोग होईल. बस बस बघा, आपल्याला जास्त पातळ बी करायचं नाही, जास्त घट बी करायचं नाही. या पद्धतीने गुरुमॅजिक आपण पाण्यात मिसळ करून घेणे. त्यानंतर एका पाटीमध्ये रासायनिक खत तुमचं कोणते बी असू सुट्टा नाही का, बाजारात आलेलं कोणते बी रासायनिक खत घ्या तुम्ही एका पाटीमध्ये. रासायनिक खत दरवर्षी वापरायचं का पहिल्याच वर्षी वापरायचं? टाका तुम्ही. होय खाली सर. सुरुवातीला वापरावं लागेल, आपल्या सवय लागल्या रासायनिकची ना जमिनीला. मग हळूहळू नंतरच्या वर्षी खत नाही वापरत चालतं ना रासायनिक? हळूहळू कमी होणार ते. त्याचा पुढे सांगाल आमचे सिनियर सगळे. आता हे रासायनिक खत घेतलेलं आहे तुम्ही, त्यात आपण टाकलेले गुरुमॅजिक. ह्याचं काय होणार, अख्खे गुरुमॅजिक ह्याला सगळ्याला चिकटून जाणार, एकदम मिक्स करण्यात सोपं जाणार आहे. त्याच्यात होत त्याच्यात आता बघा सगळं. हो थांब जरा, दोन्ही हाताने हे करायचं ना, तळाला राहिले बरंच. आपले सर बी इथं आहे, नाना कांबळे सर व्याळचे. त्यांनी बी त्यांच्या शेतामध्ये रिझल्ट घेतलेला आहे. त्यांचं बी म्हणणं आलं, सर तुम्ही रात्री मला कॉल आला त्यांचा, सर म्हणले तुम्ही एक वेळेस या, अजून प्रत्यक्ष आम्हाला समजून सांगा व्यवस्थित. आणि सरांचा बी आपण व्हिडिओ घेऊ, नाना कांबळे सरांचा बी. त्यांची बी बरं तळमळ आहे ह्या क्षेत्रामध्ये. त्यांचं म्हणणं आलं आमच्या शेतकऱ्याची समस्या येते. आता हे झालं, गुरुमॅजिक झालं. आपण रासायनिक खताला चोळून घेतल्यानंतर आपल्याकडं वासरा राहिलेलं खत आपण खाली टाकायला आहे. आता थोडं कापून घ्या. आपलं हे 2 किलोचं पॅकेट आहे आपला हो असं. सर्वप्रथम आपण रासायनिक खतावर असं हळूच टाकून घेणे, मिश्रण असे करणे. खाली वर एकदम सावकाश, वाऱ्याने उडू नये ह्याच्यावर एकदम आणि शिस्तीने. बरेच लोकांना समस्या येत होती की बा एवढंसं पुढे पुरणार कशी, होणार कसं. बरोबर आहे त्यांचं बी. त्यांनी असं 50-50 बॅग आता वापरल्या त्यांनी आतापर्यंत, आणि 2 किलोची बॅग म्हणलं त्याला एकदम जड वाटते ना, ते होणार कसं. आणि बऱ्याच लोकांना रिझल्ट आल्यानंतर त्यांना अनुभव आलेलाच आहे, परंतु नवीन शेतकऱ्याची बरेच समस्या येते. त्यामुळे मी आमच्या बऱ्याच सिनियरला विचारलं, त्यानंतर त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनेच आमचं सगळं सिस्टीमने चाललेलं काम आहे.
आता हे मिक्सर झाल्यानंतर हे आपलं गुरु मॅजिक आहे. हे गुरु मॅजिक ह्याच्यानंतर आपण ह्याला सावकाश पद्धतीने थोडं थोडं आपण मिक्सिंग करून घेणे, जेणेकरून सगळे एकत्र होणार आहे. पुढी जी आपण थोडं टाकण्यापेक्षा असं टाकल्यानंतर ह्याचा रिझल्ट एकदम जबरदस्त येतोय. आणि पण महिन्यामध्ये सर आपण सरांचा व्हिडिओ अजून करू, मग याला हे वापरणार कसं काय कसा रिझल्ट आला तो आपण पाहू प्रत्यक्षात. झालं सगळं एकत्र आता. अशा पद्धतीने करणे. जय हिंद. ऐका ना सर, हे कुठलं स्पेशल आता मकाला का वापरणार आहे? दुसरंही साधं